गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला माहिती आहे मी खूप महिन्यानंतर ब्लॉग बनवते. तर आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला सगळे. पप्पा सगळे दादा सगळे. गाडी आमची ऑलरेडी पुढे गेली आम्ही पार्किंग. तर ऑन द वे जातो असं पण. सो स्टे ट्यून, बघत राहा कंटिन्यू ब्लॉग. In 500 meters, at Shivaji Chowk, take the third exit. कसं वाटतंय सांगा मला. तर आता आम्ही कल्याणमध्ये आहोत. पोचायला अजून म्हणजे आम्हाला कितीतरी वाजतीलच. आता वाजले 12 वाजून 12:30 होतात. तर आम्हाला 3 वाजता पोचायला. एकचं चेकिंग होतं पण गाडी गेलीच नाही. पोचलं आमच्या लवकर. आमचा पाऊण तास आधी. बट ट्रॅफिक नसते तर आम्ही पण लवकर पोचतो. गाईज, आता आम्ही म्हणजे तरी 50 किलोमीटर लांब असू आणि सगळे डान्स करतायत. तर गाडीमध्ये तुम्हाला दिसेलच मोनू डान्स करते, एन्जॉय करते सॉन्ग. आणि बंटी आता गाडी चालवतोय आणि मागे मी आणि प्रथमेश दादा आहे. सो गाईज, आता आम्ही मार्शेसमध्ये पोचलोय. तर आता जस्ट 40 किलोमीटर आहे पोचायला आम्हाला. आम्ही स्टे ट्यून गाईज, खूप मजा येणार आहे. मजा मजा मजा, वाव. तर जस्ट आता घाट चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता झाडी डोंगरी खूप दिसत आहेत. तर तुम्हाला खूप मजा येणार आहे व्लॉग बघता बघता. सगळं नेचर एन्जॉय करता येणार आहे तुम्हाला. पोचतोच आहे आम्ही थोड्याच वेळात. तर तुम्ही नेचरचं मजा घ्या तोपर्यंत. तर आम्ही म्हणजे जास्त वेळ नाही लागणार आहे आता, म्हणजे हार्डली 15-20 मिनिट्स पोचायला. तर तुम्ही बघू शकता म्हणजे मेमध्येच एवढं सुंदर वातावरण आहे तिथे. तर जून जुलैमध्ये तर वाव, म्हणजे एकदम हेवन, वाव. तर म्हणजे इथे जे फिरण्यासारखी मजा आहे ना ती आपल्या इथे नाही आहे. जो नेचर एन्जॉय करण्यामध्ये मजा आहे ना तो वाव आहे, वाव. म्हणजे तुम्हाला एक वेगळाच फील येणार नेचरचा. म्हणजे आपल्या इथे नुसतं गरमी पोल्युशन वगैरे, जे नेचरमध्ये मजा आहे ना ते कुठेच नाही. हा जो आहे ना समोर दिसतोय तो आम्ही म्हणजे येणारच आहोत या पॉइंटला, विजिट करणारच आहोत. आणि अशा नेचरमध्ये मॅगी खायची मजा तर वेगळीच असते. गाईस, आता फायनली आम्ही विलावर पोचलो आहे. तर चालतोय थोडंसं पुढे. बघूया आता कोणत्या साईडला जायचं आहे. जस्ट पोचलो, 3 वाजत आलेत ऑलमोस्ट. आता जेवणार आहे, खूप भूक लागली. सी द विला. आता सगळ्यांचे आवाज येतील तुम्हाला. बघा काय व्ह्यू आहे, बघा तुम्हीच. वॉट अ व्ह्यू. समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. समोरच बोटिंग करायला आहे आणि हा व्ह्यू बघा. मागे येतोय दोघं, हे बघा धावतात. हा नील आहे. काय व्हिडिओ म्हणजे हे बघा, तुम्ही बघू शकता. इथे गरमी असं वाटतच नाही, मस्त वातावरण. ही बेबी आहे, मामाची मुलगी. हा तुम्हाला माहितीच असेल, नील आहे. हा तर खूप याच्यामध्ये आलाय आपल्या व्हिडिओमध्ये. बघा काय व्ह्यू आहे. हा आमचा विला आहे फॉर 2 days. बघा रूम टूर करवते तुम्हाला. केवढा सामान आहे. वरती पण रूम आहे एक, हे वॉशरूम आहे. इथे पूल आहे प्रायव्हेट, बघू शकता. सो गाईज, बघा सगळे आमचे बच्चा पार्टी एन्जॉय करतायत. रितिकाचा बाबू आहे, हा नील आहे. झूम करते ह्याच्यावर. इथं दाखव ना. हा हर्षित आहे, ही बेबी आहे, ही मोनू आहे. खूप हवा आहे ते, खूप जास्त. सोड सोड
ढकलशील ढकलशील परत ढकलशील बिडाला असं करू. आम्ही सगळ्यांनी चेंज केलेलं आहे बघा. सगळे मस्त पूल मध्ये एन्जॉय करताय. तुला काय दाखवायचंय बघा. मुलींनी पण चेंज केलंय. तर आता मी पाण्यात जाऊन कमी झालाय. इथे सगळी आजूबाजूला डोंगर आहे बघा. बघा फुल एन्जॉय चालू आहे. गाणं का आमचं. घे आता मला पण घे. व्ह्यू बघा विलाचा. ग्रेट हिल फुल विलास. हे टेंट आहेत आणि मागे विलास आहे. आणि सगळीकडे डोंगर झाडी बस एवढंच आहे. आणि पुढे जो आहे तो डॅमचं पाणी. आम्ही उद्या बोटिंगला जाणार आहे. वाव वॉट व्ह्यू. आम्ही असंच राऊंड मारायला आलोय. चला मला पण घे ना व्हिडिओ मध्ये. तुला काय घ्यायचं व्हिडिओ मध्ये. बेबी हाय हाय. कुठे चालला तरी. असंच फिरायला. कपलसाठी खूप मस्त टेंट बनवलंय. यू कॅन सी. म्हणजे काम चालू आहे अजून झालं नाही आहे. बघू शकता खूप मस्त आहे. तर इथे खूप सारे टेंट आहेत आणि वरती विलाज आहे. नक्की विजिट करा. खूप मस्त आहे. पावसात तर खूपच मस्त आहे. बघतोय किती काम चालू आहे अजून टेंटचं. त्या हे कॅम्पिंग वगैरे साठी येतात ना त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. आमचा छोटा बाबू बाबू हाय कर. खाऊ खाण्यातच बिझी येतो. तर ना इथलं वातावरण बघा. असं पाऊस पडेल असं वाटतंय. 9 वाजत आलंय. मी आता उठले. बाकीचे कधीच उठले. सो गाईज आता आम्ही CNG भरायला चाललोय. बिकॉज उद्या निघताना कुठे भेटेल नाही भेटेल म्हणून आताच भरून घेतो आम्ही. ॲक्च्युअलमध्ये उद्या निघणार आहे. 2 दिवसासाठी आलो आहे. खूप मस्त आहे. खूप वातावरण मस्त आहे इथलं. हवा वगैरे खूप मस्त आहे. अशाच अवतारात निघालो. आमचं CNG भरून झालं आहे. आता आम्ही परत आमच्या फार्मवर चाललो आहे. 15 मिनिटं लागेल अजून पोचायला आम्हाला. गाईज मी ना झोपली होती दुपारी. हे लोक सगळे पाण्यामध्ये गेले होते. मी नंतर जाणार. उन्हात मी कधी पाण्यात जात नाही टॅन व्हायला. सो मी संध्याकाळी जाणार. आता हे लोक क्रिकेट खेळत आहेत. दिसत आहेत का छोटे छोटे एकदम पुढे गेलेत. क्रिकेट खेळत आहेत. आम्ही पण आता तिथे चालत चाललोय. बाबू पण आहे. आता वाजले 4 वाजून गेले. 4:15 झालेत. आणि एवढं उन्हाचे ऊन म्हणजे असं चटका नाही लागत आहे आपल्यासारखा. नॉर्मल ऊन आहे. म्हणजे काय असं चटका बसेल असं ऊन नाही आहे. आणि गरमी नाहीच आहे तेवढी इथे. ऑलमोस्ट असली तरी 29-25 डिग्रीपर्यंत असेल. बघा इथनं विलाचा. आणि हे लोक बघा इथे क्रिकेट खेळतात. बेबी आहे. प्रथमेश दादा आहे. बंटी दादा आहे. तिथे
इथे नील आहे आणि हर्षित आहे. इथे कृतिका आहे बसली आहे खाली आणि हा बाबू आहे तिचा. बाबू धैर्य बघा किती आजूबाजूला नुसती झाडच झाड आहेत. आता आम्ही चाललोय फिरायला. ह्या लोकांना बोर झालं इथे बसल्या बसल्या, सो मग फिरून येतो जरा. आता आम्ही एकच गाडीने जाणार आहे, 2 गाडी नाही येणार आहे. वैताग येतो मग परत. आहेत बड्डे आता हर्षित, पप्पा, प्रथमेश दादा, मम्मी, बेबी, मोनू, रितिका. आता आम्ही मंकी पॉईंट बघायला चाललो. आता आम्ही एक पॉईंटला आलोय. 2 मंकी पॉईंट आहे का कोणता आहे, बट इथून खाली जायला पण जागा आहे. व्ह्यू बघा इथून. वाव, व्ह्यू बघा काय हवा आहे. वाव, किती बडबड बडबड बडबड. 2 माकडं आहेत खाली ऑलरेडी. एक निऑन कलरचं माकड आहे, एक ग्रे कलरचं माकड आहे. उभे बघा कसे आहेत, सावधानी सावधान मध्ये उभे आहेत दोघं पण. आता आम्ही इथून चालत चालत चाललोय. पुढे मंदिर आहे ना तिथपर्यंत. आवाज खूप हवा किती येते, माझा फोन पण पूर्ण. आता आम्ही मंदिरात आतमध्ये गेले. इथे सगळे थांबलेत. शिव मंदिर आहे इथे. तर आता आम्ही इथून परत एवढं डिस्टन्स चालत जाणार होतो. व्ह्यू बघा फक्त. आम्ही आता इथे मॅगी खातो, मसाला मॅगी. मोनू हे वाट बघते मॅगीची. प्रथमेश दादा तर आधी वाट बघते. मॅगी भूक लागलाय, शिकतोय तो. आणि हे बघा भुकेले प्राणी जेवले तरी पण भूक लागली. तू पण भुकेलीच आहे, तू पण मी जेवलीच नाही ना, मग मला भूक लागणारच आहे. आमची मॅगी रेडी झाली. सगळे मॅगी खातात. हे बघा सगळे मॅगी खातात. हे मॅगी कशी लागते, चांगली लागते का? पहिला याची व्हिडिओ घे, गरम पण खातोय बघ. वा वा वा. खाली हात लावून कोण मॅगी खात रे? हा एक आमच्यातला मंकी आहे. मंकी पॉईंट आले बघा. इथे खूप अंधार झाले आता, पूर्ण असं दुका दुका झालंय. अजून मॅगीच खातात. बाबू आता आम्ही फायनली आमच्या फार्मवर आलोय. चावी आहे पर्स मध्ये. दे. हे घे रितिका, पकड. चावी काढते. हे बघा आलोय. लाइटिंग आता आलोय आम्ही. 8 वाजून गेले असतील. खूप मजा केली. सो आता थोड्या वेळात थोडं जेवण वगैरे मग आम्ही. सो गाईज आमचा प्रथमेश दादा बघा येडे चाले करतोय. बसले जेवायला आणि हे लोक पूलमध्ये मजा करतात. मी पण जाणारच आहे, पण यांची व्हिडिओ काढायची म्हणून. आता आम्ही घरी चाललोय. सर्व पॅकिंग झाली. अर्धे पुढे गेले, मी थांबली आहे बाबू आहे म्हणून. तर आता निघूच आम्ही थोड्याच वेळात, 5-10 मिनिटात. खूप हवा आहे इथे. आम्ही निघालोय बघा.
अजून एक गाडी आहे तिथे, ती येईल वाटून. आता आम्ही निघतोय. काय फोटो फोटो करते रे गाईज. आता एक जोक झाला, तुम्हाला पण सांगणार आहे मी. फास्ट गेलं म्हणजे आता अरे नको. तर ना आमच्या पुढे जी बाईक आहे ना, तुम्ही बघा, स्विगीचं टी शर्ट घातलं आणि झोमॅटोचं फूड डिलिव्हरी बघा. तर प्रथमेश दादा असं बोलत होतं, तर हेल्मेट हवा होता आणि ओलाची बाईक पाहिजे होती. तर आम्ही आता पोचलोय शहाडला, ऑन द वेच आहोत. हा, कल्याणमध्ये पोचू म्हणजे आता. गाईज आता आम्ही कल्याणमध्ये आलोय, फायनली पोचू. तर आता आम्ही जेवणच घरी जाणार आहोत. आज व्हेज आहे, सो व्हेज हॉटेल. आम्ही रामदेव हॉटेलमध्ये आलो, कल्याणमध्ये जेवायला बसलो आहे. म्हणजे बसलो नाही, आलोय जेवायला. ऑर्डर करू आता. मागून येतात कार पार्किंग करून, गेली, त्यांना काम होतं म्हणून. तर आम्ही आता इथे बसलो आहे. आम्ही पावभाजी मागवली म्हणून, बाकीच्यांनी राईस आणि भाजी रोटी मागवली. तर गाईज आता आम्ही निघालो आहे घरी जायला, घरी पोचू. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आम्ही खूप मजा केली. अर्धे शॉर्ट्स मे बी घेतलेत, नाही घेतले, आय डोंट नो. जेवढं मी घेतले तेवढं नक्की बघा. आणि बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.